तर घेऊन चलतोय. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. रोहन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतील. चिट्टू पावशे, रोहन आणि सुनील एकाच संघामध्ये. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिला चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पंच जितेंद्र कदम सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंच. आणि सामन्याची सुरुवात. पहिले षटक ऋतिक गोलंदाजी मार्कवर. प्रसाद साबळे आणि सचिन बोडके आपले दोन ऑफिशियल पंच. सामन्याची सुरुवात. रोहन ऑन स्ट्राईक. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिला चेंडू ऋतिक. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार. हलकाचा स्टिअर गेला. फक्त एकच धाव. शुभारंभ एका धावेच्या मदतीने पाहायला मिळतोय. रोहन आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुनील ऑन स्ट्राईक. बघूया. सुनील ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र एकच धाव. नितीन आखाडे यांच्याकडनं पारितोषिक असेल लागोपाठचे 3 चौकार. फक्त या मॅच साठी हे पारितोषिक असेल तब्बल 3000चा कॅश प्राइज. बघूया. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र दिशा भरकटणारा. पंचांचा वाईटचा इशारा आहे आणि एक धाव या ठिकाणी वाढते. धावफलकावरती एकूण धाव लागतात त्या तब्बल 3 धावा. आपण पाहिलं तर रोहन चिले आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. केपीएल मध्ये रोहन यांनी एलईडी टीव्ही देखील पटकावला होता मॅन ऑफ द सिरीज म्हणून. वेगवान ते सर्रार चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. मोठा धक्का दिला जाईल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि रोहनचा गडी बाद. रोहन बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का एसएससीसी कल्याण संघ. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती एक जबरदस्त खेळाडू सागर उर्फ चिट्टू पावशे आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकावरती. एक अत्यंत महत्वपूर्ण असा खेळाडू आपण पाहतोय. सागर उर्फ चिट्टू पावशे आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. सलामीचा फलंदाज. बघा स्टेजवर थोडीशी गर्दी आपण कमी करायची विनंती असेल. आपण पाहिलं तर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूंच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी रोहन चिलेच्या माध्यमातून त्यांनी बाद केलाय. स्ट्राईकला सागर आपल्याला पाहायला मिळतोय. चिट्टू ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र हलकासा टॅप केला. जस्ट सिंगल. एकच धाव. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लॅब आणि ऋतिक एका संघामध्ये पाहायला मिळतील. आई एकविरा उल्हासनगर आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार 11 कल्याण संघ. स्ट्राईक एंडला आता मात्र सुनील. सुनील आणि चिट्टू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहन बाद झाला. वेगवान ते सर्रार चेंडू. चांगला फटका. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळेल. जस्ट सिंगल. एकच धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 5. आपण पाहिलं या षटकातला अजूनही एकमेव चेंडू शिल्लक असेल. सागर आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागरला देखील हे मैदान खूप लकी ठरलेलं आहे. सागरच्या माध्यमातून खूप चांगला खेळ या मैदानावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतो. ऋतिकसाठी देखील ही स्पर्धा आपण पाहिलं तर लकी ठरलेली असते. ऋतिकचा देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये असतोय. ऋतिक पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्ट्राईक एंडला फलंदाज सागर.
सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागरची फलंदाजी पाहणं एक खूप पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. आपण पाहिलं तर सागर उर्फ चिट्टू ऑन स्ट्राईक. चिट्टू कशा प्रकारचा खेळ करतोय संघासाठी हे पाहणं देखील गरजेचं असेल. वेगवान चेंडू, चांगला फटका, वाड शॉट आणि यावेळेस मात्र धाव मिळतात. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 6 धावा, 1 गडी बाद. तर गोलंदाज राज, गोलंदाज गोलंदाज राज येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर आणि सागर वरती खूप काही डिपेंड असेल या सामन्यामध्ये. राज दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं, चांगला फटका पाहायला मिळतो आणि यावेळेस मात्र धावचीतची संधी होती एका बाजूला, मात्र असफल प्रयत्न ठरतो येणारा हा डॉट चेंडू. सागर आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक, एक वेगळा स्टान्स. सागर उर्फ चिट्टू पाऊशे ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, यावेळेस दिशा भरकटणारा पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. एकूण धावा लागतात त्या 7 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॉलिंग केली होती हेमंतने, मॅन ऑफ द मॅच देखील पटकावलं आणि त्याच हेमंतच्या कामगिरीच्या जोरावरती संघ सामना जिंकला. वेगवान चेंडू, यावेळेस चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. फक्त एकच धाव, जस्ट सिंगल. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 8 धावा. आता मात्र सुनील ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि एकच धाव, जस्ट सिंगल. धावसंख्या सरकते पुढे. तर जस्ट सिंगल मिळते. धावसंख्या धाव फलकावरती एकूण 3 चेंडू या षटकातले अजूनही शिल्लक असतील आणि 3 चेंडूच्या माध्यमातून किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. वेगवान चेंडू पुढे सरकला, यावेळेस चिट्टूच्या बॅट बंद धावा मिळत आहेत. आणि 2 धावा यावेळेस मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते तब्बल 11. या आकड्यावरती 11. सागर उर्फ चिट्टू बावशी आपल्याला मिळतो ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे ती 12 धावा, 12 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त अशी मॅच आणि जबरदस्त अशी स्पर्धा कल्याणचे समाजसेवक सन्माननीय सचिनदादा शिरसाट यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने. यावेळेस मात्र चांगला फटका आणि जस्ट सिंगल, एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय.
सुनील ऑन स्ट्राईक. सुनील आपल्याला पाहायला मिळेल. पंच जितेंद्र कदम सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला सचिन बोडके आणि प्रसाद साबळे आपल्याला पंच पाहायला मिळतात. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 14. बघा जे लहान मुलं आहेत सचिन त्यांना मागे करायचंय. गोलंदाज राहुल उर्फ लॅबो आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल सुरवाडे तिसरं महत्वाचं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. धावसंख्या 1 सर्कल पुढे. तब्बल 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात मिळवून दिली होती. रोहन जरी लवकर बाद झाला तरी मात्र सुनील आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. चिट्टू 5 चेंडूंचा या षटकातला अजूनही खेळ शिल्लक असेल. यावेळेस मला पुढे सरसाल मारण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस येणारा हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सागरच्या माध्यमातून हा दुसरा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा आपण खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकामध्ये. सागर उर्फ चिट्टू पावशे एक खूप चांगला खेळाडू आणि त्याच्यावरती मात्र जबाबदारी असेल यावेळेस. चांगला फटका. एकच धाव. अंडरम सर्कल मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. केपीएल मध्ये चिट्टूच्या माध्यमातून संघ उपविजेता त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. रोहन आणि चिट्टू दोघांचे संघ आपल्या थेट फायनल मध्ये देखील पाहायला मिळाले होते. वेगवान चेंडू यावेळेस दिशेपासून खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल धावफलकावरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू अजून एक दिशेपासून भरकटणारा. पंच पुन्हा एकदा वळतील आणि वाईटचा इशारा येतोय. अजून एकने धावसंख्या पुढे सरकते. ती तब्बल धावसंख्या 18. यावेळेस मात्र चांगली लाईन लेन पाहायला मिळते. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूंना विनंती करतो. येणारा हा आपल्याला पाहायला मिळतो तो डॉट चेंडू. यावेळेस मात्र वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र हा येणारा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. येणारा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि षटकातला आता मात्र हा शेवटचा आणि अंतिम चेंडू. अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल पाहूया. धावसंख्या धावफलकावरती 18. आणि आता मात्र बघूया गोलंदाज राहुल. षटकातला अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतील. तर सुनील कशा प्रकारचा खेळ करेल पाहणं गरजेचं आहे. सागर उर्फ चिट्टू पावशे नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील. रोहन बाद झाल्यानंतर एक खूप चांगली बॅटिंग उभारण्यामध्ये रस मिळतो. यावेळेस मात्र धक्का दिला जाईल. फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या धावफलकावरती 18. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय खेळाडू प्रवीण कनका. एक खूप चांगला फलंदाज. अंडरम क्रिकेट आणि ओरम क्रिकेट ज्याने आपल्या फलंदाजीने अक्षरशः गाजवलंय तो प्रवीण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर उर्फ चिट्टू पावशे. आणि आता मात्र हे अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे.
सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावला या चिट्टू आणि खूप चांगला फटका. धावा देऊन जातोय 2 धावा आणि धावसंख्या एकूण पोहोचते ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अत्यंत महत्वाची मॅच. चिट्टू ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. वेगवान चेंडू यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते आणि येणारा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इट इज डॉट. चार चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक या षटकाचा आपण विचार केला. चिट्टू पुढे सरकलाय आणि यावेळेस मात्र घाई नडली. फलंदाज बाद. चिट्टू बॅक टू द पॅव्हिलियन. साई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई पाल. आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 3 बॉल्स टू गो. साई ऑन स्ट्राईक. साई कसा खेळ करतोय बघूया. यावेळेस मात्र हलकासा स्टिअर केला आणि डावचीची संधी आणि पंचांचा निर्णय. खेळाडू बाद. साई बॅक टू द पॅव्हिलियन. धीरज. प्रवीण आता मात्र कशी फलंदाजी करतो, कारण प्रवीण वरती खूप काही अवलंबून असेल. प्रवीण जर चांगला खेळ करत असेल तर निश्चितपणे संघाला त्याचा फायदा होईल. 2 चेंडूंचा आपण पाहिलं तर वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 20. 2 चेंडू आपण पाहिलं तर अजूनही शिल्लक पाहायला मिळतील. फक्त 2च धावा केल्या खर्च केल्या आहेत गोलंदाज राजाने. लास्ट 2 बॉल्स टू गो. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण. प्रवीण कनका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण पाहिलं तर 5 गडी बाद झालेले आहेत. साई, प्रवीण, सागर, सुनील आणि रोहन. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र एक धाव देऊन जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 21. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. आई एकविरा उल्हासनगर संघाला. हॅलो हॅलो. एजी स्पोर्ट्स आणि सारा 11 संगणकाने सज्ज राहायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. एजी स्पोर्ट्स आणि सारा 11.
हॅलो हॅलो. तर जवळ मैदानाच्या दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज लॅबो आणि ऋतिक ऋतिक गोरडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक गोलंदाज धीरज धीरज पहिलं षटक घेऊन येतोय आणि पंचांचा कॉल. सामन्याची सुरुवात. गोलंदाज तयार. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिला चेंडू धीरज. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि एक धाव. जस्ट सिंगल. ऋतिक ऑन स्ट्राईक. वेगवान ते सर्रास चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. येणारा हा डॉट. अजून एक वेगवान चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणारा हा फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसतोय. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. योगेश गोरी आपल्याला पाहायला मिळेल सीमारेषेवरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा धीरज. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र चुकीचा फटका खेळतोय. फलंदाज होतोय बाबू. बॅक टू द पॅव्हिलियन. तर हॅट्रिकची संधी असेल. बघूया गोलंदाज धीरजला. चला, जे लहान मुलं त्यांना विनंती असेल आपण लगेच शाळेत जायचंय. एकाच ठिकाणी प्लीज गर्दी करू नका, विनंती असेल. आपल्याला जर मॅच बघायची असेल तर आपण शाळेतील याच्यामध्ये जाऊ शकता. जवळ मैदानाच्या दिशेने हॅट्रिकची संधी गोलंदाजाला. बघूया. बघूया गोलंदाज तयार. एक खूप चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, हलकासा स्टिअर आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. रनआउटच्या माध्यमातून हा फलंदाज होतोय बाद. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त एक. धक्का बसतोय तो तिसरा. गोलंदाज तयार. एकच धाव
या षटकामध्ये पाहायला मिळते. षटकातला आता मात्र अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश. वेगवान चेंडू हलक्या हाताने ढकललाय. फक्त एकच धाव. धाव फलकावरती धावा लागतात त्या तब्बल 2-3 गडी बाद 2 धावा एकवेळा उल्हासनगर संघाच्या. चला एजी स्पोर्ट्स आणि सारा 11 टॉस साठी या. एजी स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेत. चला सारा 11चे कॅप्टन या. पंडित दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या षटकाच्या नंतर. कैलास म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूला जबरदस्त धक्का दिला. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. बघा ऑडियन्सला विनंती असेल मागे व्हा थोडस. बाउंड्री पासून थोडस मागे व्हा आणि एकाच ठिकाणी गर्दी करू नका प्लीज. विनंती असेल बघा. क्रुशल मुवमेंटला डिसिजन साठी त्रास होऊ शकतो. तर जाऊयात आपण. पहिल्या चेंडूला गडी बाद केलाय गोलंदाज सय्यार. वेगवान चेंडू चांगला फटका आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारी ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 3. 4 गडी बाद 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या षटकानंतर नाणेफेक होईल. एजी स्पोर्ट्स आणि त्यांचा फाईट करतोय संघ सारा 11. या षटकानंतर टॉस होईल आणि यावेळेस मात्र येणारा हा सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 4. 4 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. षटकातले अजूनही आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक. वेगवान ते सर्रार चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. आणि यावेळेस मात्र दांडी गोल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पाच गडी बाद झालेत. बघा दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या. मॅच जर टाय झाली तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हर खेळावं लागेल. या स्पर्धेचा हा नियम असेल. गोलंदाज तयार. षटकातला अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज राज पाहायला मिळेल. बघूया. आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू. आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू. गोलंदाज साई पाल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू चांगला फटका आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि येणारा हा डॉट चेंडू. फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळत आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4. 12 चेंडू आणि 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि तब्बल 18 धावा. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज.
12 balls 18 needed for win this match. 12 चेंडू 18. सुजित कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जाऊयात तिसरे षटक. गोलंदाज आकाश. आकाश पुढे सरसाल मारण्याचा प्रयत्न, यावेळेस दिशेपासून खूपच भरकटणारा चेंडू आणि हा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 5. रोहन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. वेगवान चेंडू हलकासा स्टिअर केला यावेळेस आणि जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6. 6 ऑन अ बोर्ड. अजूनही आपण पाहिलं 16 धावांची गरज असेल. या 16 धावा देखील महत्वपूर्ण आहेत सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये नाट्यमय क्रिकेट घडलं काही प्रमाणामध्ये. आपण पाहिलं तर KCC आपण पाहिलं तर संघ पराभूत झाला. पारिया ब्रदर्सचा संघ आश्रय त्या सामन्यामध्ये विजयी झाला. गोलंदाज सय्यार आकाश. आपण पाहिलं पहिला चेंडू वाईड फेकला होता, तदनंतर मात्र सिंगल आणि अजून एक वाईड या ठिकाणी हाताळला जातोय. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे ती तब्बल 7 धावा. 7. 15 धावांची मात्र अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आकाश. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगला फटका आणि यावेळेस मात्र फटका फसतोय आणि फलंदाज तंबूत जाऊन बसतोय. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करत असताना आई एकविरा संघाला. आणि आता मात्र शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॅट्समन ऑफ दिस टीम राजा. बघूया आकाश. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र एकच धाव. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र क्षेत्ररक्षण बदलत आहे. पुन्हा एकदा चिट्टू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बाउंड्री लाईन वरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू पुढे सरकलाय आणि यावेळेस मात्र धावा मिळत आहेत 2. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 9. 9. अन्नू भोईर यांचं देखील आगमन झालंय. अन्नू भोईर यांचं देखील आम्ही स्वागत करतो. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. वेगवान ते सर्रार चेंडू यावेळेस पाहायला मिळतो आणि येणारा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. लॅबोकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार आकाश. 13 धावांची अजूनही गरज आहे
अजूनही सामना बॅलन्स आहे आणि शेवटचा गडी अजूनही मैदानामध्ये आहे. लॅबो आणि राजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश कशा प्रकारचा खेळ करतोय बघूया. यावेळेस मात्र दिशेपासून वर करतोय आणि सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट बॅलन्स आहे. 12 धावांची अजूनही गरज. एकूण 10 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र षटक संपते. 6 चेंडू तब्बल 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज. एकूण धावसंख्या 9. तर शेवटचे षटक. बारा धावांची गरज. मॅच जर टाय झाली चिट्टू तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल. एजी स्पोर्ट्स आणि सारा 11चा कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. यानंतर या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. लॅबो ऑन स्ट्राइक. गोलंदाज योगेश. पहिलाच बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा डॉट. आणि यावेळेस मात्र एकच धाव. जी स्ट्रॅटेजी होती ती मात्र सक्सेस झाली आहे आणि लॅबो नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. जावेद मैदानाच्या दिशेने अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 11 धावांची गरज. वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळला आणि यावेळेस मात्र एकच धाव. 3 चेंडू आणि अजूनही 10 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये लॅबो ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र सामना फिनिश. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 पुढच्या फेरीत. चला या टॉस साठी यायचंय. एजी स्पोर्ट्स आणि सारा 11. टॉस केला जाईल. एजी स्पोर्ट्सचे कॅप्टन विशाल आणि विशालचा रेकॉर्ड आहे तो कधीच नाणेफेक हारत नाही. नो डाऊट चिट्टू मॅन ऑफ द मॅच. चला यायचंय चिट्टू लगेच. तर टॉस होईल. टॉस होतोय. विशाल राणे एका बाजूला जयदीप. चला चिट्टू या मॅन ऑफ द मॅच. सागर उर्फ चिट्टू पावशे मॅन ऑफ द मॅच. काँग्रेस चिट्टू तुमचं अभिनंदन. तुमच्या संघाला पुढील वाटचालीला शुभेच्छा आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. चला बाकी खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर या. चला चिट्टू आपला संघ घेऊन बाहेर या जरा. चाललेत नाही आता नाही ना डायरेक्ट नंतर. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. हॅलो
तर अंधेरी ग्लोरियस आणि विकी पॅकर्स ठाणे यानंतरची मॅच असेल. संघनायक आले असतील तर त्यांनी आपली एंट्री करायची आहे. तर आपण तर सन्माननीय नंदू दुबे यांना विनंती करतो आपण संदीप घाडगे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तर सत्कार होईल नंदू दुबे यांच्या शुभ हस्ते. मायेची प्रेमाची भगवी शॉल आणि या स्पर्धेचं मोमेंटो त्याचबरोबर श्रीफळ देऊन हा सत्कार होतोय. या सामन्याचे या स्पर्धेचे आयोजक सचिनदादा शिरसाट यांच्या माध्यमातून ही जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद मान्यवरांचे आभार. आणि यानंतर